हॅलो स्टुडंट्स, SSA ची नवीन बॅचच्या डिटेल्सचा हा व्हिडिओ आहे. पण नवीन बॅचचे डिटेल्स तर नेहमी शुभम सर देतात. हो, पण ही बॅच स्कॉलरशिप बॅच आहे. फक्त आणि फक्त त्या मुलांसाठी ज्या मुलांनी TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती सारख्या मोठ्या स्कॉलरशिप एग्जाम्सला पास करून या बैचला निवडलेला आहे. तो बेटा इस बैच में क्या पढ़ाने वाले हैं मैम, कैसे पढ़ाएंगे, क्या आपकी प्लानिंग है? क्योंकि SSA जाना जाता है कि जो भी कमिटमेंट देता है फिर वो पूरा करता ही है. तर त्या कमिटमेंटसाठी जी नवीन बॅच ज्या कमिटमेंट्स देणार आहे स्कॉलरशिप बॅच मध्ये ते आपण आता सांगणार आहोत. पण त्याच्या अगोदर काही मुलं ज्यांना SSA माहित आहे, काही मुलं ज्यांना SSA माहितच नाही, त्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येणार. मॅडम आम्ही SSA का निवडलं पाहिजे त्याच्याबद्दल बोलूया. SSA ही महाराष्ट्राची एकमेव अकॅडमी आहे जी फक्त आणि फक्त रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास करून घेते मुलांसमोर, मुलांसोबत, मुलांसाठी आणि मुलांचा फक्त आणि फक्त रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास. आता रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास काय असतो? जे पण गोष्टी इथं शिकवल्या जातात ते परीक्षाच्या दृष्टिकोनानुसार खूप महत्वाचे आहे आणि ते येतात परीक्षेमध्ये. स्टडी मटेरियल खूप जास्त अपडेटेड आहे. मैम इतना अपडेटेड कैसे बताऊं? RRBPO मेंस 2024 में पूछा गया था इंग्लिश में डायलॉग बेस्ड आरसी 3 क्वेश्चन आए थे. और IBPS क्लर्क मेंस के पहले 117 नंबर का इंग्लिश का सेशन आप चेक करिए. मेरा ही सेशन है जो है डायलॉग बेस्ड आरसी पे. म्हणजे इतके अपडेटेड आमचे स्टडी मटेरियल्स असतात. तर त्याच्या व्यतिरिक्त SSA मध्ये काय आहे? कारण की SSA चा विजन आणि मिशन एकच आहे, आपका रिजल्ट और आपका रिजल्ट. क्योंकि बेटा आपका रिजल्ट आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है. आपका करियर है, आपका सक्सेस सभी इस चीजों से जुड़ा हुआ है. आपकी फैमिली का प्रोग्रेस इससे जुड़ा हुआ है. लेकिन SSA का रेप्यूटेशन यानी आपका रिजल्ट है. तो आपके रिजल्ट को ही लक्ष्य बनाते हुए SSA ने जर्नी 2017 में अपनी शुरू की थी. तर SSA मध्ये प्रत्येक येणारा मुलगा मनात एकच गोष्टी येऊन घेतो की नाही मला ना एक रिझल्ट पाहिजे, मला एक सरकारी नोकरी पाहिजे. पण काय करायला पाहिजे SSA नी ते तुम्ही सांगा. कारण की प्रत्येक मुलगा इथं येऊन जेव्हा इथून एक रिझल्ट घेऊन जातो तर आणखी एक मनात स्वप्न घेऊन जातो, पुढची काहीतरी चांगली पोस्ट काढायची, इथून कुठेतरी पुढे जायचं, आणखी चांगली नोकरी मला पाहिजे, आणखी चांगलं मला अभ्यास करून कुठेतरी मोठी पोस्ट काढायची. और बहुत सारे बच्चे तो आते हैं एक रिजल्ट के लिए, जाते हैं 4 रिजल्ट 5 रिजल्ट लेके. ये SSA का हॉलमार्क है मुझे कहना चाहिए. सो लेट्स गो फॉर इट. SSA के रिजल्ट्स के बारे में थोड़ी बात करें बच्चा. तर 2017 मध्ये जी अकॅडमी सुरू झालेली आहे तर इतक्या मोठा जो ग्राफ आहे ते क्लिअर कट सांगतो की हा जो रिझल्ट आहे फक्त आणि फक्त हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स मुळे आहे, मुलांचं आणि फॅकल्टी किंवा स्टाफचं. तर आपके साथ जितनी मेहनत हम कर सकते हैं उतनी पूरी मेहनत डेडिकेटेडली हम करते हैं. लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. तर SSA रिजल्ट्सला जाणतो हो, SSA रिजल्ट्स के लिए जाना जाता है, लेकिन SSA एक और चीज के लिए जाना जाता है जिसको कहते हैं रैंकर्स. SSA ने रैंकर्स दिए हैं. RRBPO स्टेट टॉपर्स फर्स्ट, सेकंड एंड थर्ड हे SSA चे मुलं आहे. हे तुम्ही बघू शकता. ये नहीं तो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक में राज्यात पहिला येणारा मुलगा SSA चा आहे. SBI PO बहुत मोठी परीक्षा आहे. हो, खूप मोठी परीक्षा आहे SBI PO. त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक 8 आणणारा मुलगा सतीश खुपसे हा SSA चा मुलगा आहे. ऑल इंडिया रैंक 8. तो कहा था ना SSA सिर्फ रिजल्ट्स के नहीं तो रैंकर्स के लिए जाना जाता है. खूप मोठी जबाबदारी आहे आता तुमच्यावर पण. रिजल्ट नाही तर रँकर बनून जायचं इथून. तर मैडम SSA ना बेटा आपकी ओवरऑल ग्रूमिंग पे भी बहुत ज्यादा ध्यान देता है, क्योंकि ये एप्टीट्यूड टेस्ट की तयारी करवाता है. क्वांट, इंग्लिश, LR, GA, बँकिंग हे सगळ्या गोष्टी तर आहेच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या परीक्षेमध्ये किंवा एका कॉम्पिटिटिव्ह एक्झाम व्यतिरिक्त काही कॉम्पिटिशन्स मध्ये पण खूप कामाचा पडतो आणि तिथं पण आमच्या मुलांनी खूप मोठं नाव कमवलेलं आहे आणि खूप मोठे बक्षिसेस पण जिंकलेले आहे. तर आता थोडंसं पुढे जाऊया की मॅम गुणवंतांची यादीचं काय. आता गुणवंताची यादीबद्दल सांगायला गेले तर जितक्या वर्षापासून मी SSA ला बघते तर इतके जास्त रिझल्ट झालेले आहे की आता आम्हाला मुला आणि मुलींचा फोटो वेगळं टाकायला लागतं. कारण की तिथं आमचा फोटोग्राफर म्हणतो की एका फोटोमध्ये येतच नाही हो मॅडम इतके रिझल्ट. तर अशी आहे आमची गुणवंतांची यादी आणि दिस इज द प्राऊड फॅमिली ऑफ SSA आय कॅन से. रिझल्ट्स अँड ओनली रिझल्ट्स फॉर SSA. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. तर मॅडम आता आम्हाला बॅच बद्दल सांगा. तर बॅच मध्ये तुम्हाला भेटणार काय? या 6 महिन्याच्या बॅच मध्ये बेटा 5 महिने जी आहे तुम्हाला बेसिक,
प्री आणि मेन्सची तयारी करून आम्ही घेणार आहोत. आणि 1 महिन्यासाठी फक्त आणि फक्त मॉक आणि अनालिसिस काय स्ट्रॅटेजी लावायला पाहिजे, किती प्रॅक्टिस केली पाहिजे, कुठं अडकतो, काय अडकतो, या सगळ्या गोष्टीमध्ये. तर तुमच्यामध्ये आता काही नाही, खूप सारे असे मुलं असतील की मॅडम माझं तर बेसिक सगळं चांगलं आहे, प्री मध्ये कुठेतरी गाडी अडकते. अहो मॅडम प्री निघते पण मेन्सच निघत नाही. तर त्याच्यासाठी काय आता, तर त्या मुलांनी असंच अभ्यास केला पाहिजे का? नाही. तर तुमचा लेवल बघून, तुमच्या लेवल अनुसार आम्ही एक कस्टमाइज तुमचा डिव्हिजन करणार आहोत. अरे हा मुलगा ना सध्या पण त्याला इंग्लिश जमत नाही, त्याला बेसिक मध्ये टाका. या मुलाचे ना 3 मार्कांनी प्री राहते, मला वाटतंय याला आणखी प्रीच्या मागे लावू द्या, चला त्याला प्री बॅच मध्ये टाका. हा मुलगा ना मेन्स कुठेतरी अडकून घेतो, चला मेन्स मध्ये टाका. तर तुमच्या लेवल अनुसार तुम्हाला बेसिक, प्री आणि मेन्सच्या बॅच मध्ये आम्ही टाकणार आहोत. जे पण तुम्हाला लेक्चर्स भेटणार आहे ते शुभम सर, माझे आणि यश सरांचे भेटणार आहे. डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी सेम असणार आहे तुमच्यासाठी. ज्या पण तुमचा स्टडी मटेरियल असेल तो खूप अपडेटेड आणि रेलेव्हंट असणार आहे आणि बुक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भेटणार आहे. SSA कडून तुम्हाला बॅग भेटणार आहे, SSA कडून न्यूजपेपर, मॅगझिन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. तर मॅडम याच्या व्यतिरिक्त काय, तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भेटणार आहे ऑलिव्ह बोर्डच्या टेस्ट सिरीज पूर्ण 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीला. ऑलिव्ह बोर्डच का? कारण की ऑलिव्ह बोर्डचा जो स्टडी मटेरियल किंवा मॉक टेस्ट आहे तो खूप रेलेव्हंट आहे. रेलेव्हंट पण लेवल थोडंसं जास्त आहे आणि पॅटर्न त्याच्यानुसारच परीक्षेमध्ये येतो, म्हणून ऑलिव्ह बोर्ड आपण घेणार आहोत. एग्रीकल्चर साठी अगर आप मनीष मनकर सर को जानते हैं, उनका नाम आपने सुना है, आप उनके YouTube पे भी वीडियोस देख सकते हैं. वो SSA की एग्री के टीम को लीड करने वाले हैं. इनके साथ 4 से 5 SSA के और फैकल्टी रहेंगे एग्रीकल्चर के लिए. अदर देन दैट GK, GA, बैंकिंग अवेयरनेस और कंप्यूटर के लिए भी हमारे पास फैकल्टी है, स्टडी मटेरियल है. जैसे CNA SSA का स्टडी मटेरियल है ओनली फॉर जनरल नॉलेज, जनरल अवेयरनेस. बट इसमें एक और बड़ा धूम यहाँ पे करने वाले हैं ओम सर, बिकॉज ओम सर अभी आपको GA का पूरा स्टडी मटेरियल रेलेवेंट और अपडेटेड फॉर्मेट में आप तक पहुंचाने वाले हैं. एंड ही विल बी लीडिंग दिस डिपार्टमेंट ऑफ जनरल अवेयरनेस फॉर SSA. सो वी हैव दिस बिग अनाउन्समेंट कमिंग अप. अदर देन दॅट ह्या सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही क्लासला आले, रजिस्टर झाले, तर तुम्हाला पूर्ण टेलिग्राम सेशन्स भेटणार आहे. टेलिग्राम मध्ये SSAचा जो ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक परीक्षेचा नोटिफिकेशन भेटतंय, त्याची शेवटची तारीख, फॉर्म कधी भरायचं, कसं भरायचं, फॉर्म भरताना काही अडचण आली तर पूर्ण स्टाफ तुमच्या सोबत असतो. SSAच्या LRचे सेशन्स, क्वांट आणि इंग्लिशचे टेलिग्राम सेशन्स लाईव्ह तुमच्यासाठी असणार आहे. स्पीड बूस्टर, कॉन्सेप्ट बूस्टर टेलीग्राम सेशंस असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाइन ऑफलाइन डाउट क्लियरिंग फैकल्टी आपके साथ हमेशा टीम पूरी खड़ी रहेगी. इसके अलावा बेटा मैम, इसके अलावा क्या, इसके अलावा 2 ऐसी चीजें जो सिर्फ SSA देता है. ऐसे कौन सी 2 चीजें? फर्स्ट इज 3 डे फ्री मेडिटेशन सेशन ट्रेनिंग. मॅडम का करायचं मेडिटेशन? कारण की परीक्षेच्या 2 दिवस अगोदर टेन्शन नाही आलं पाहिजे, त्याच्यामुळे आत्ताच मेडिटेशन सुरू करून टाकायचं. मॉक मध्ये स्केअर येतो पण ऍक्च्युअल परीक्षेमध्ये येत नाही, त्याच्यासाठी आत्ताच मेडिटेशन सेशन सुरू करून टाकायचे. आणि दुसरं म्हणजे पर्सनल काउंसलिंग जो सिर्फ SSA देता है. पर्सनल काउंसलिंग में होता क्या है बेटा, पढ़ाई अपनी जगह है, नॉलेज अपनी जगह है, वो तो इंपॉर्टेंट है ही है, लेकिन उससे भी ज्यादा इंपॉर्टेंट होता है माइंडसेट. त्याच्यामुळे सेम अभ्यास करणारी मुलं, सेम पुस्तकामधून वाचणारी मुलं, सेम लायब्ररीमधून बसणारी मुलं, पण एका मुलाचा रिझल्ट 3 महिन्यात तर एक मुलाचा 3 साल भी रिझल्ट नाही आता है. असं का? माइंडसेट खूप इम्पॉर्टंट असतो. तर जर तुमचा थोडंसं माइंडसेट विचलित झालं, काही प्रॉब्लेम असू शकतो, तर त्याच्यासाठी प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक 15 दिवसाला, प्रत्येक महिन्याला तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग घेऊ शकता. SSA ची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. त्याच्यासाठी आमच्याकडे काउन्सिलर्स आहे, सायकोलॉजिस्ट आहे, फॅकल्टी आहे, एक्सपिरियन्स एक्सपर्ट्स आहे, वी कैन से. ठीक है. तर ये सगळं होणार आहे. SSA का सारा ऑनलाइन प्लेटफॉर्म आपके लिए खोल दिया जाएगा. क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ है, SSA टॉक जैसे सेशंस के लिए यू विल बी अवेलेबल और दीज विल बी अवेलेबल फॉर यू, वी कैन से. ओके, सो डाउट क्लिअरिंग फॅकल्टी मध्ये खूप मोठी लिस्ट आहे आपल्याकडे. खूप सारे डाउट क्लिअरिंग फॅकल्टी आहे आपल्याकडे. मयूर सर म्हणा, ओम सर म्हणा, ऋषी सर म्हणा, इसाक सर म्हणा, रुक्साना मॅडम म्हणा,
खूप एक्सपिरियन्स्ड आहे. पण जसं काही मोठ्या परीक्षा झाल्या जसे की सिडबी आणि नाबार्ड झालं तर त्यांच्यासाठी काय मॅम, तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह खूप महत्त्वाचा असतो बेटा. त्याच्यामध्ये तुम्ही इथं पर्सनली येऊन आपलं डिस्क्रिप्टिव्ह असेसमेंट ऑफलाईन करून घेऊ शकता किंवा तुम्ही जरी काही गोष्ट ऑनलाईन टाकली तर तुम्हाला ऑनलाईन पण डिस्क्रिप्टिव्ह असेसमेंट करून भेटतो. तर डिस्क्रिप्टिव्ह कसं लिहायचं, काय करायचं, त्याचं असेसमेंट कसं. एज फार एज इंटरव्यू पैनल इज कंसर्न, एसएसए का जो जीडी इंटरव्यू पैनल प्रिपरेशन का वर्कशॉप है, ये बहुत ही एक्सपीरियंस लोग हैंडल कर रहे हैं. जैसे इसको लीड कर रहे हैं प्रदीप सर, हु इज रिटायर्ड चीफ मैनेजर फ्रॉम एसबीआई, और ये ऑनलाइन एज वेल एज ऑफलाइन सेशंस लेते हैं इंटरव्यू के. वी हैव शर्मा सर, सेठी सर एंड होल टीम ऑफ एसएसए इंटरव्यू पैनलिस्ट जो आपको हर पॉइंट के लिए, जीडी के लिए तैयार करवा के लेगा आपसे, पूरी तैयारी करा के लेगा आपसे. सो इंटरव्यू पैनल के बारे में आपको सोचने का टेंशन ही नहीं है. ये कुछ कॉम्प्लीमेंट्स हैं जिनको आप कमेंट्स कहते हैं यूट्यूब पे एसएसए के वीडियोस के हैं. बेटा आपका जो बैच है वो 6 महीने का है, लेकिन आपका और एसएसए का जो रिश्ता है वो हमेशा का है. एसएसए में आप भले ही स्टूडेंट बन के आए, लेकिन हमारी फैमिली के लिए तो आप एक मेंबर बन जाते हैं. इसलिए बहुत सारे बच्चे एसएसए को जाने के बाद भी, बैंक में बैठने के बाद भी कहते हैं कि यार सबसे अच्छा हमारा एक एसएसए के साथ की मेमरी है. तो ये मेमरी हमेशा आपके साथ रहेगी, कारण की 6 महिन्यात रिझल्ट आणणे म्हणजे किती पॉसिबल आणि किती इम्पॉसिबल, किती अवघड आहे हे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर त्या 6 महिन्यात इतकी जबरदस्त तयारी करून तुमच्याकडून आम्ही घेणार आहोत की पुढच्या लवकरात लवकर तुमचे रिझल्ट सगळे लागले पाहिजे आणि त्याच्यानंतर पण तुम्ही एसएसए सोबत कनेक्शन मध्ये राहिलंच पाहिजे. या सगळ्या गोष्टी मिळून तुम्हाला भेटणार आहे एसएसए मधून. याच्या व्यतिरिक्त पर्सनल जो आप काउंसलिंग लेना चाहते हैं, यस सर, शुभम सर मुझसे, तो वी हैव दिस वीकली टॉक, क्वेस्ट पॉड, डाउट क्लिअरिंग, सजेशन बॉक्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहोत. मेन्सच्या ज्या सेशन असतील, यूट्यूब सेशन असतील, आपले जे झूमवरचे सेशन्स आहे जे घेतात मेन्ससाठी, ते पण तुम्ही अवेल करू शकता. आणि एसएसए टॉक मध्ये तो आपको ना बेटा इसके अलावा मिलने वाला है टेस्ट, रेगुलर टेस्ट सीरीज. आपको टॉपिक वाइज टेस्ट और क्विजेस दिए जाएंगे. मॉक टेस्ट एसएसए चे आणि ऑलिव्ह बोर्डचे हे दोघही गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. तर फक्त एकच गोष्ट आता तुमच्याकडून पाहिजे आणि ती आहे म्हणजे तुमची मेहनत करण्याची तयारी आहे का. अगर आप मेहनत करने के लिए तैयार हो तो एसएसए आपके लिए बिल्कुल भी पीछे नहीं हटेगा. आपकी मेहनत और एसएसए का गाइडेंस, अरे सक्सेस कैसे नहीं मिलेगा फिर. तर बेटा सुविधा कितीही असले आणि काहीही असले तर मेहनत तर तुम्हाला करायची आहे, पण त्या मेहनत करण्यासोबत गाइडन्स एकदम प्रॉपर पाहिजे आणि वेळेवर पाहिजे, त्याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. फक्त मॅडम माझ्या घरी लग्न आहे, मॅडम माझी कन्सिस्टन्सी राहत नाही, माझा गॅप पडला, या गोष्टी सांगू नका. कारण की एकदा जर आपण या मैदानात उतरलो तर जिंकूनच बाहेर पडायचं, तोपर्यंत बाहेर जायचंच नाही. समझला? देन एसएसए इज देयर फॉर यू. एसएसए इज ऑलवेज विथ यू ऑन दिस सक्सेसफुल जर्नी. आपने पहला कदम पार कर दिया है, बिकॉज आपने अगर वो स्कॉलरशिप एग्जाम दिया म्हणजे तुमचं काही ना काहीतरी लेवल आहे. आणि आता या 6 महिन्यात तुम्ही रिझल्ट आणू शकता जर प्रॉपर नोटिफिकेशन्स आले तर बेटा एसएसए ला नक्कीच निवडा. जर तुमच्या लक्ष फक्त एकच आहे की तुम्हाला रिझल्ट लवकरात लवकर घेऊन घरी जायचं असेल तर एसएसए ला नक्की निवडा. थँक यू सो मच फॉर दॅट.